होय व हा तुम्हाला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का? काय बाबा आता तुम्हाला न बघता मी तुमच्याशी लगीन केलं माहिती का? आईला हा. इडीच आहे तू. तुला माझ्या मनाचा मोठेपणा माहिती का? काय? अगं तुला बघून सुद्धा मी तुझ्या संगच लगीन केलंय. अरे मामा 10,000 पाठवलं बघ तुला. आले का बघ पैसे, आणि आले असले तर मला मेसेज करून सांग. कट झाला का फोन? होय. मला एक गोष्ट सांगा, तुमचं जे हे मन आहे ते समुद्रासारखं मोठं असेल ना? होय 100%. मग त्यामध्ये छोटे मोठे मासे तर राहतच असतील. कुठून राहत असतील छोटे मोठे मासे? तुझ्यासारखी मोठी लट मगर त्या समुद्रात असल्यावर अगं समुद्रात राहायचं सोड. त्या समुद्राच्या कडेनं सुद्धा छोटे मोठे मासे येणार. आज आम्ही दोघं नवरा बायको आज आम्ही दोघं नवरा बायको शपथ घेतो की शपथ घेतो की आजपासून आम्ही दोघं आजपासून आम्ही दोघं अजिबात भांडण करणार नाही. नाही करणार, भांडण करणारच. अगं तुला येड बीड लागलं का काय ग? दिवसभर किरकिर किरकिर. बरं जाऊ दे, 1 आठवडा भांडण करणार नाही मग शपथ घे. नाही, मला भांडण केल्याशिवाय जेवणच गोड लागत नाही. मी रोज भांडण करणार. अहो, तुम्ही भूताला घाबरताय का? लग्नाच्या आधी घाबरत होतो, पण लग्न झाल्यापासून अजिबात घाबरत नाही. का बर? लग्नानंतर मी चेटकिनी सोबत राहतोय म्हणल्यावर ते सगळे माझे नातेवाईकच झाले की मग मी कशाला घाबरू भूताला? मेरा कोई कुछ भी नहीं बिगाड़ सकता दोस्तों, क्योंकि मेरा सब कुछ पहले से ही बिगड़ा हुआ है. खूप नशीबवान आहे मी, कारण माझ्याकडे तुझ्यासारखा जीव लावणारा भाऊ आहे. तेरे साथ हूँ मैं. धरा गोळी खा. कायची गोळी खा. कशाची पण? तुम्हाला सांगितलंय तेवढं करा, जास्ती तर उरकू नका. धरा गोळी खा. अरे काय डोक्यावर पडलीस का? पागल झालीस? गोळी कशाची? मला कुठं काय झालंच नाही ना. पण तुम्ही पहिली गोळी खा, मग मी तुम्हाला सांगते. हा, आपण मला काय झालंच नाही. तुम्ही गोळी खा. तिच्या अलीकडं चालते. जाते. आज पण गोळी कशाची होती? ती गोळीची आज शेवटची तारीख होती. उद्या ती एक्सपायर झाली असती, त्याच्यामुळं पुन्हा तिचा काय यूज आहे. मग म्हणून म्हटलं खाऊन टाका. मी कोणती गोष्ट वेस्ट करीत नाही. अरे पण कशाची होती ती? मला काय माहित कशाची होती, पण उद्या एक्सपायर होणार होती हे मला माहिती. मी वस्तू वेस्टच करीत नाही.